हॅलो स्टुडंट, कसे आहात? टेन्शन आलंय, 12वीची एक्झाम जवळ येते. परंतु तुमचा अभ्यास या वर्षभरामध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. प्रेशर असतंच, टेन्शन यायला असेल, परंतु तुम्ही जेवढं टेन्शन मुक्त होऊन या ठिकाणी तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार. विद्यार्थी मित्रांनो, दिवस जवळजवळ येत आहेत, तसं टेन्शन वाढतंय, मलाही त्याची कल्पना आहे. परंतु कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे काहीही असो, म्हणजे ती परीक्षा असो किंवा इतर कुठलंही काम असो, प्लॅनिंगने जर केलं तर ते काम परफेक्ट होत असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला आत्ता शेवटी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की या 20 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यास कसा करायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला हे प्लॅनिंग करायचं आहे. तत्पूर्वी आपण थोडं या सगळ्या पुढच्या 20 दिवसात कसा अभ्यास करायचा याची चर्चा करण्याच्या अगोदर आपण आपल्या परीक्षेच्या टाइम टेबलकडे वळूया. बघा, एक्झामचा टाइम टेबल तुमच्यासाठी आलेला आहे, याची कल्पना तुम्हाला आहे. तुमच्या समोर हा टाइम टेबल आहे. यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काही जे सब्जेक्ट आहेत त्याला चांगली वेळ आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही चांगली तयारी करू शकणार आहात. दरवर्षी असं होतं. आता यावेळेस तुम्ही जर बघितलं तर इथे फिजिक्ससाठी तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी वेळ इथे मिळालेला आहे. एक चांगली गोष्ट आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. कारण फिजिक्स सारखा अवघड विषय आणि त्या विषयासाठी तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान सुद्धा एक चांगला वेळ या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, परीक्षा सुरू होते तुमची 21 फेब्रुवारीला आणि तो सब्जेक्ट तुमच्यासाठी आहे इंग्लिश. बरोबर आहे. इंग्लिशसाठी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार राहायचं आहे. ओके, 21ला आहे. नंतर जर पुढे बघितलं तुम्ही तर पुढे लगेच कंटिन्यू ज्या विद्यार्थ्यांना हिंदीचा पेपर ज्यांनी घेतले, हिंदी विषय घेतलेला आहे, हिंदी सब्जेक्ट घेतलेला आहे, त्यांना हिंदी लगेचच सेकंड डे द्यायचा आहे. म्हणजे 21 आणि 22ला मध्ये गॅप नाही. मग त्यानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. ओके, हे सकाळी पेपर झाला इंग्लिशचा, नंतर थोडा दुपारचा वेळ आहे आणि पेपर आहे. ओके, आणि जनरली काय होतं की सायन्सचे जे विद्यार्थी आहेत ते या विषयांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना याची कल्पना असते की नाही, आपण हा विषय व्यवस्थितपणे सगळं शेवटी करून घेऊ, असे बऱ्याच विद्यार्थ्यांची प्लॅनिंग. हे आपण सगळं वर्षभर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलेलं असतं सायन्सचे, पर्टिक्युलर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. बाकी इतर विषयांकडे उघडूनही बघितलेलं नसतं. परंतु आत्ता शेवटच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा अभ्यास तुम्हाला चांगला करता यावा. ओके, आणि नंतर म्हणजे इथे तुम्हाला वेळ नाहीये, 21 नंतर 22 लगेचच आहे. पुढे तुम्हाला केमिस्ट्रीसाठी सुद्धा वेळच नाहीये. लगेचच तुम्हाला एकाच दिवसामध्ये पुढचा या ठिकाणी पेपर, त्या पेपरला तुम्हाला समोर जायचं आहे आणि तो पेपर आहे केमिस्ट्री. ओके, 27 फिजिक्स दिला की नंतर लगेच केमिस्ट्री आहे. ओके, आता 21 नंतर ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी नाहीये, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचा हिंदी सब्जेक्ट नाहीये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आणि मराठीचा पेपर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर इथे डायरेक्टली त्यांचा कुठला पेपर आहे तर फिजिक्सचा आहे. आणि इथे काय झालंय अजून बघा की ज्यांचा हिंदी नाहीये आणि मराठीही नाहीये, पण त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विषय आहे IT. मग त्या IT वाल्यांना तर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी 29 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे, 21 नंतर. बरोबर. नंतर या इथे अजून काय केलंय की 29 फेब्रुवारी नंतर, लक्षात घ्या, हा फेब्रुवारीचाच महिना, 29 फेब्रुवारी म्हणजे 29 आहे लास्ट डेट. ओके, नंतर लगेच तुम्हाला 1 मार्च आहे आणि 2 मार्चला तुम्हाला लगेच मॅथ्सचा पेपर द्यायचा आहे. ओके, मग आता हे सगळं करत असताना आपल्याला टाइम टेबल सुद्धा तेवढाच व्यवस्थित अभ्यासाचा या लास्टच्या शेवटच्या 20 दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. इथे वेळच नाहीये. 27
27, नंतर 29, लगेच 2. ओके. नंतर बायोच्या स्टुडंट्सला मात्र या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ आहे, म्हणजे 4 दिवस या ठिकाणी तुमच्यासाठी आहेत. ओके. आणि नंतर 15ला तुम्हाला जॉग्रफीचा पेपर आहे, ज्यांचा जॉग्रफी असेल ते जॉग्रफी देतील. आणि शेवटी ज्या IT जे आहे किंवा इतर जे आहे कम्प्युटर आहे ते त्यांच्यासाठी पुढे डेट असेल. ओके. अशा पद्धतीचा हा या ठिकाणी तुम्हाला एक्झामचा टाइम टेबल इथे मी दाखवला. तुमच्या सगळ्यांकडे आहेत. तुम्हाला आता हॉल तिकीट्स पण त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलेले असतील, हॉल तिकीट्स आलेले आहेत. ओके. या 20 दिवसामध्ये आता लक्षात घ्या, आज आहे आपण जे 27 जान. ओके. हे तुम्हाला 3-4 डेज तुमच्याकडे आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काही जर्नल्स वगैरे असतील ते कम्प्लीट करून घ्या. फेबमध्ये पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकलला सामोरे जायचं आहे, तिथेही तुम्हाला वेळ नाही आहे. 20 डेजमध्ये अजून बऱ्याचशाही गोष्टी तुमच्या समोर असणार आहेत. आणि असं असताना तुम्हाला या ठिकाणी हा अभ्यास इथे पूर्ण करायचा आहे आणि कॉन्फिडंटली तुम्हाला या एक्झामला समोर जायचं आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. अतिशय व्यवस्थितपणे प्लॅनिंगने तुम्ही जर केलं तर हे सगळं तुमच्याकडनं सहज शक्य होणार आहे. ओके. ते कसं ते आपण बघूया. मग आता आपण काय करूया, मी जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की प्लॅनिंगने तुम्हाला जावं लागणार आहे. आणि मग प्लॅनिंग जायचं म्हटल्यानंतर काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. आणि ती स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे, ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ती कशी असणार आहे या ठिकाणी आपण बघूया. ओके. आता लास्ट 20 डेज या ठिकाणी तुम्हाला बोर्डच्या एक्झाम आणि लगेच टाइम टेबल. हा टाइम टेबल मी 1 फेब्रुवारी पासून सुरू केलेला आहे. हे 3-4 दिवस तुमच्यासाठी आहेत. तुम्ही काय असेल ते तुमचं आटपून घ्या. ओके. नंतर मग टाइम टेबल आपल्याला कसा सुरू करायचा आहे बघा. ओके. आता 1, 2 आणि 3 फेब्रुवारीला तुम्हाला जायचंय बायोलॉजीला. तुम्ही कुठला सब्जेक्ट घेणार आहे, बायोचा. ओके. बायोचा सब्जेक्ट घेणार आहे. ज्या स्टुडंटचा बायो नाहीये त्यांनी सरळ मॅथ्सवर यायचं आहे 3 दिवस. ओके. हा टाइम टेबल हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घेऊ शकतात. त्यानंतरचा तुमचा पुढचा 4, 5, 6 फेब्रुवारीला तुम्ही फिजिक्सला जाणार आहात. लक्षात घ्या, हा टाइम टेबल करण्याचा उद्देश आणि याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे. ओके. एक मिनिमली या टाइम टेबलच्या सोबत जर तुम्ही केलात तर त्यात तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने पुढे जाणार आहात. ओके. तुमचा टाइम टेबल तुम्ही सेट केला अतिउत्तम, नाही केला त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या की असा टाइम टेबल तुम्हाला आता शेवटच्या 20 डेजला करणं गरजेचं आहे. ओके. 4, 5, 6 फेब्रुवारीला फिजिक्सला गेलात. ओके. आता इथे मी काय केलंय की फिजिक्स साठी तुम्हाला नंतर वेळ आहे, इथे मी 3 दिवस दिलेत. लक्षात घ्या. ओके. कारण आणि ही शेवटची स्टेप आहे. आता या ठिकाणी आता मागच्या सगळ्या स्टेप तुमच्या संपलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या पायऱ्या चढून झाल्यात, आता शेवटची पायरी आहे. या शेवटच्या पायरीवर तुम्हाला जायचं आहे आणि पुढे सक्सेस आहे की नाही. मग अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या स्टेप्स आहेत. आता 7, 8, 9, 10 फेब्रुवारी 4 दिवस मी या ठिकाणी केमिस्ट्रीला दिले. केमिस्ट्रीला काय दिले, कारण टाइम टेबलमध्ये केमिस्ट्रीला तुम्हाला एकच दिवस आहे, 27 नंतर 29. ओके. लगेच पेपर आहे की नाही. नंतर आता मी काय केलं, इथे तुम्हाला या ठिकाणी 14 पर्यंत म्हणजे या 11 to 14 इथे 4 डेज, इथे तुम्हाला 4 डेज मॅथ्सला दिलेले आहेत. ओके. कारण मॅथ्स लगेच तुम्हाला 2 तारखेला आहे, तिथे वेळ नाही आहे की नाही. पुन्हा 2 तारखेला मॅथ्स आणि कारण एक दिवसाचा गॅप आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला इथे केमिस्ट्री 4 डेज, मॅथ्सला 4 डेज. आता होईल काय, ज्या स्टुडंटचं बायो नाहीये, ओके, ज्या स्टुडंटचं बायो नाहीये त्यांना इथेही 4 डेज मिळतील आणि इथेही त्यांना 3 डेज मिळतील, म्हणजे 7 डेज इथे त्यांचे कंप्लीट होत आहेत. इनफ. ओके. 15, 16 पुढच्या डेट. आता इथे बघा, इथे मी पुन्हा काय केलंय की ज्या स्टुडंट्सचं या ठिकाणी मॅथ्स नाहीये पण बायो आहे, ते इथे बायोला 3 या ठिकाणी ज्यांना वाटेल की आपण बायोसाठी इथे टाइम देऊया, काही हरकत नाही. किंवा ज्यांना बायोवर खूप कॉन्फिडन्स आहे, काही गरज नाही मला जास्त वेळ द्यायची, एक्झॅक्टली तुम्हाला इथे फिजिक्सवर या ठिकाणी जास्त वेळ देता येणार आहे. 4 डेज. शेवटच्या याच्यामध्ये बघा आपण म्हणतो ना की शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मारला, शेवटच्या बॉलमध्ये 6 मारला. ओके. हे तुम्हाला शेवटच्या बॉलमध्ये मारायचं, शेवटच्या डेट्स मध्ये हे सगळं कंप्लीट करायचं. वर्षभर जे केलंय आणि शेवटच्या दिवसांमध्ये ते जे केलंय त्याला खूप महत्व असतं विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या दिवसाचा अभ्यास हा अतिशय प्लॅनिंगने केला पाहिजे, तुम्ही सहज पुढे जाल. जे पर्सेंटेज तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतील, फक्त या 20 डेज या ठिकाणी प्लॅनिंगने जा.
ओके. नंतर आता आपण एक्झामच्या जवळ येतोय बघा. आता 15 आणि 16 फेब्रुवारीला तुम्हाला हिंदीवर 2 दिवस द्यायचे. हिंदी असेल, मराठी, जो कुठला सब्जेक्ट असेल त्याला तुम्ही 2 डेज या ठिकाणी द्यावंच लागणार आहे. ओके. त्यामध्ये क्वेश्चन आन्सर व्यवस्थितपणे ते काय आहे ते पण मी तुमच्याशी बोलतो त्याविषयी नंतर. आणि ज्यांना वाटतं की नाही ओके ते या ठिकाणी केमिस्ट्रीला जाऊ शकतात. ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने. आता शेवटची 21ला तुम्हाला इंग्लिशचा पेपर आहे. पहिला पेपर म्हटल्यानंतर थोडंसं टेन्शन आहे, हातपाय थरथरणार, टेन्शन येणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पहिले नंतर या ठिकाणी आपण 16 फेब्रुवारीपर्यंत आलेलो आहे. 17, 18, 19, 20 4 डेज पूर्णपणे इंग्लिशसाठी द्यायचे आहेत. लक्षात घ्या, या टाइम प्रमाणे जर या टाइम टेबल प्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जे काही टेन्शन आहे ते पूर्ण या ठिकाणी जाणार आहे. बरोबर. होतं काय की आपण कुठला तरी विषय टाइम टेबल जर नाही केलं तुम्ही, आता काहीतरी स्ट्रॅटेजी नाही ठरवली ना आता, तर तुम्ही आता कुठला विषय घ्याल, नंतर अजून दुसऱ्या दिवशी कुठला विषय घ्याल, आता करू काय, मग पुन्हा फिजिक्सचं टेन्शन आलं, पुन्हा फिजिक्स काढणार, मग पूर्ण कोलॅप्स होणार, मग कॉन्फिडन्स जाणार. ओके. मग आता तुम्हाला पूर्णपणे 4 डेज लास्टचे पूर्ण इंग्लिशला द्यायचे म्हणजे द्यायचे. कुठलाही विषय त्या ठिकाणी ओपन करण्याची गरजच नाही. ओके. पूर्ण एवढं या ठिकाणी हे ठेवायचंय कन्फर्म की मला हा सब्जेक्ट आहे तर हाच करायचा आहे. 17, 18, 19, 20 4 डेज इंग्लिशला द्या आणि त्यानंतर 21ला इंग्लिशचा पेपर द्या. कॉन्फिडन्स तिथलं, कारण एक्झामला त्या ठिकाणी तिथे जाण्याचं वातावरण म्हणजे जे टेन्शन असतं ना, ते टेन्शन पहिल्या पेपरला बऱ्यापैकी रिलीज झालेलं असतं. पण पहिला दिवस फार महत्वाचा आहे. तुम्ही तसंही 10वीचं एक्झाम या ठिकाणी बोर्डची दिलेलीच आहे तिथे, त्यामुळे तो काही तुमच्यासाठी एवढं घाबरण्याचा विषय नाहीये, परंतु टेन्शन म्हटलं तर ते येणार. ओके. अशा पद्धतीचा हा टाइम टेबल आपण सेट केला. त्यानंतर आता मग या सगळ्या 20 डेज मध्ये अभ्यास नेमका कसा करायचा बघा. आता काय करायचंय की तुम्ही या तीनही इथे तुम्हाला 3-3, 4-4 जे डेज मिळत आहेत, जे दिवस मिळत आहेत, त्यामध्ये तुम्ही काय करणार, तर जो सब्जेक्ट घेतलाय त्या सब्जेक्टच्या किमान 2 ते 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. काय करायचंय, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर समरी बघायची आहे. हवं तर तुम्ही यासाठी युट्यूबची मदत घ्या. एक चॅप्टर आहे समजा, त्या चॅप्टरला तुम्हाला अजून थोडंसं रिवाईज करायचं आहे. युट्यूबला तो चॅप्टर बरेचसे पडलेले आहेत. ओके. त्यातली समरी थोडक्यात तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. शॉर्टकट नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला काही असतील ते शॉर्टकट नोट्स तुम्ही बघू शकतात. आता त्या नोट्स माझ्याकडे या ठिकाणी आहे, तेही मी तुम्हाला दाखवेल. त्या नोट्स कशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट अगदी करू शकतात. ओके. म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही एक 10-15 मिनिटं बघून घेतला त्या चॅप्टरचा वाटलं तर, त्यानंतर तुम्ही जो अवघड आहे तो सोपा आहे तोही तुम्हाला रिवाईज करायचा आहे. ओके. नंतर काय करायचं, तर तुम्ही एका सब्जेक्टच्या किमान 5 to 6 क्वेश्चन पेपर्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. ओके. आता क्वेश्चन पेपर्स मग कुठून येणार, तर ज्यांना मी बऱ्याचशा आपल्या ग्रुपवर जे काही असतील स्पेस एज्युकेशनच्या ग्रुपवर विद्यार्थी, त्यांना मी पेपर्स टाकत असतो. ते पेपर्स सॉल्व्ह करा. ओके. बघून सॉल्व्ह करा. PYQs, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते बघा प्रत्येक चॅप्टर वाईज. मग ते कुठे भेटतील. ओके. तर त्यासाठी तुम्हाला मी जे आपलं ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे किंवा नाही त्यांना मी ते सॉफ्टवेअरमध्ये PYQs त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. ओके. आणि मी सांगतोय की 5 ते 6 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा या डेजमध्ये. ओके. अशा पद्धतीने तुमचा हा पूर्ण प्लॅनिंग असला पाहिजे. 4 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत प्रत्येक चॅप्टरचे ते सॉल्व्ह करा. ओके. बायोच्या संदर्भामध्ये डायग्राम्स असतील. ओके. त्यानंतर पॉइंट वाईज आन्सर कसे आहेत 4 मार्क्सचे ते सगळे बघायचे आहेत. ओके. फिजिक्स आहे, फिजिक्सच्या संदर्भामध्ये बरंच विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही. क्वेश्चन पेपर्सवर या ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर त्या ठिकाणी नोट्सचे शॉर्ट बघा आणि PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघा. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा पूर्ण टाइम टेबल इथे तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंगने जा. इंग्लिशचा सुद्धा सेम आहे. इंग्लिशचा पेपर तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह करणार त्याच्या अगोदर तुम्हाला इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करून घ्या. ओके. तो ते 5-6 क्वेश्चन्स पेपर्स त्या ठिकाणी बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा आणि मग तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल.
घाबरून जाण्याचं काही कारण नाही. या पद्धतीने तुम्हाला इथे हा सगळा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. टाइम टेबल दिलेला आहे तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे 1 तारखेपासून हे दिलेलं आहे. स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घ्या आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांकडे सॉफ्टवेअर आहे, जे हे आपलं सॉफ्टवेअर मोबाईल बेस आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटरवर चालणार आहे, सगळं आहे. ओके. तुम्हाला याची कल्पना आहे. मग मोबाईलमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं स्पेस एज्युकेशनचं ॲप इन्स्टॉल आहे, ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे ते आत्ताही घेऊ शकतात. अतिशय व्यवस्थित आहे. मग आता तुम्ही यामधून शॉर्ट अभ्यास कसा करायचा आहे. ओके. तुम्हाला बघा, स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आपल्याला. 12वीचा स्टेट बोर्डवर क्लिक केलं. ओके. स्टेट बोर्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नोट्स पण आपण दिलेल्या आहेत सीईटी मध्ये, आणि स्टेट बोर्डसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास कसा करायचा आहे ते बघा. ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे किंवा जे घेणार आहेत ते आत्ताही घेऊ शकतात. समजा केमिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. केमिस्ट्रीवर क्लिक करा. 12चा 4 डेज 3 डेज आहेत केमिस्ट्रीसाठी. 16 आता लक्षात घ्या 16 चॅप्टर्स आहेत. ओके. पर डे तुम्ही 3 to 4 चॅप्टर्स तुम्हाला कंप्लीट करायचे पर डे. ओके. आणि त्या दरम्यान तुम्हाला PVIQs इथे मिळणार आहेत. त्या दरम्यान तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या 15 चॅप्टर्स आहेत, म्हणजे एका दिवसाला 3 ते 4 चॅप्टर्सची तयारी तुमची झाली पाहिजे आणि ती होऊ शकते. आता समजा सॉलिड स्टेटचा अभ्यास करायचा आहे सॉफ्टवेअर मधून, सॉलिड स्टेटवर क्लिक करा, सबमिट म्हणा, आणि सबमिट म्हटल्यानंतर या सॉलिड स्टेटच्या इथे तुम्हाला PYQs सह सगळे क्वेश्चन्स आलेले. ओके. मग आता 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 4 मार्क्सवर क्लिक करा. 4 मार्क्सचे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी पाहून घ्या. ओके. आता क्वेश्चन्स आहेत, खाली आन्सर आहेत, क्वेश्चन्स आहेत, खाली आन्सर आहे. आता आन्सरवर क्लिक करायचं आहे. आन्सरवर क्लिक केलं. 4 मार्क्सचं क्वेश्चन बघा. 4 मार्क्सचं आन्सर आलं. ते आन्सर बघून घ्या. ओके. आणि इथे काय आहे की मोबाईल बेस या ठिकाणी सॉफ्टवेअर असल्यामुळे तुमचा वेळ जाणार नाही. पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा याची तयारी करू शकणार आहात. ओके. त्याचे क्वेश्चन आन्सर करायचं, थोडा 2-5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, थोडं या ठिकाणी थांबून आठवायचा प्रयत्न करायचा. ऍक्टिव्ह रिकॉल आपण ज्याला म्हणतो. क्वेश्चन आन्सर त्याचं, त्या क्वेश्चनचं, आणि अशा पद्धतीने पुढे जायचं. सोपं आहे, अवघड काहीच नाही. 4 मार्क्सचे क्वेश्चन झाले त्या चॅप्टरवरचे, 3 मार्क्सचे करून घ्या. याच्यामध्ये PYQ सह सगळं दिलेलं आहे. ओके. क्वेश्चन आन्सरवर क्लिक करा. हे बघा, आन्सरवर क्लिक करा. 3 मार्क्स झाले. म्हणजे हा एका दिवसाला 3 ते 4 चॅप्टर्स तुम्हाला आरामशीर या सॉफ्टवेअर मधून होऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने तुमची तयारी इथे होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांकडे सॉफ्टवेअर आहे त्यांनी बघा, आणि ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्ताच घेऊन या ठिकाणी तुम्हाला फायदा 20 डेज मध्ये भरपूर होऊ शकता. ओके. आणि काय केलंय आपण की या विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमी फीस मध्ये या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे सॉफ्टवेअर मिळणार आहे. ज्यांना पाहिजे स्क्रीनवर आपला नंबर आहेच, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला इथे या सॉफ्टवेअर मधून 12ची सगळी तयारी, कुठलाही सब्जेक्ट घ्या, फिजिक्स घ्या, बायो घ्या, मॅथ्स घ्या. समजा फिजिक्स आहे, फिजिक्सचे त्या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचे. कंप्लीट करण्यासाठी तुम्ही या इथे बघा, आणि इथे 1, 2, 3 समजा 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. ओके. आन्सरवर क्लिक करा. सोपं आहे अगदी. म्हणजे एका दिवसाला सॉफ्टवेअर मधून 3 ते 4 आरामशीर तुम्ही ते चॅप्टर्स कंप्लीट करू शकता. ओके. अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअरचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे सॉफ्टवेअर आहे त्यांना तर हे सगळं उपयोगाचं आहेच. ज्यांच्याकडे नाही त्यांनी अजूनही वेळ गेलेला नाही. कमी वेळामध्ये या ठिकाणी स्टेट बोर्डची सगळी तयारी तुम्हाला इथे करता येणार आहे. ओके. सेम अजून काय करायचं, समजा तुम्हाला नोट्स पाहिजे, स्टेट बोर्डच्या नोट्स पाहिजे. ओके. नोट्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नोट्स कुठली, केमिस्ट्रीची पाहिजे, केमिस्ट्रीवर क्लिक करा. आता इथे आम्ही समरी दिलेली आहे. 12th वर चॅप्टर्स आले, ज्या चॅप्टरचे नोट्स तुम्हाला समरी बघायचे, सोल्युशन्स, त्यावर क्लिक करा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला समरी या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे काय होईल की 12वीची तयारी या ठिकाणी होईल परफेक्ट तुमच्या या सॉफ्टवेअर मधून, आणि व्यवस्थित तुम्ही तयारीला लागू शकणार आहात. नंतरही हे सॉफ्टवेअर तुम्हाला उपयोगाला येणारच आहे. CET, JEE, नीट ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीची ही सगळी तयारी तुम्हाला या ठिकाणी परफेक्टपणे करता येणार आहे. आणि दुसरं महत्वाचं अजून एक की ज्या विद्यार्थ्यांना
फक्त क्वेश्चन पेपर्स पाहिजेत त्यांना, क्वेश्चन पेपर्स पण आपल्याकडे टेस्ट सिरीज पण आहे, ते पण तुम्हाला मिळतील. पण आत्ता गरज मला तरी वाटतंय की तुम्ही सॉफ्टवेअर घेऊन पुरेपूर या ठिकाणी तयारीला लागा, 12ची पूर्ण तयारी करा आणि परफेक्ट या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्रॅश कोर्स पण आपल्याकडे आहे. स्मार्ट एज्युकेशन म्हणून आपला क्रॅश कोर्स या ठिकाणी क्लास आहे जो की जुना गंगापूर नाक्यावर आहे आणि तिथेही 55 डेज का कोर्स आपण क्रॅश कोर्स सुरू करतो आहोत. 9 मार्चपासून सुरू होणार आहे, तो 55 डेज पुढे 2 मे पर्यंत चालणार आहे. या दरम्यान त्या ठिकाणी सगळी वर्किंग तिथे असणार आहे. हॉस्टेल फॅसिलिटीज आहे गर्ल्स बॉईजसाठी आणि त्याचेही सीट्स या ठिकाणी एक बॅच कंप्लीट झालेले आहे, त्यामुळे तुम्हाला तिथेही ॲडमिशन इथे व्यवस्थित करता येणार आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना हे सगळं टाइमटेबल पाहिजे आहे स्क्रीनशॉट घ्या, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच 8080745808 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपने करू शकता, तुम्हाला टाइम टेबल मी पाठवून देईल. ओके. असं हे सगळं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे कमी वेळेमध्ये 3 ते 4 दिवसामध्ये एक पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचे, म्हणजे एका दिवसाला तुम्हाला 3 to 4 चॅप्टर्स कंप्लीट करायचे. त्यानुसार तुम्हाला पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करायचं. मग सकाळी किती वाजता उठणार आहे, मग काय करणार आहेत, हो की नाही. लवकर उठायचं आहे, अगदी 5 वाजता, जास्त वेळेपर्यंत जागरण नाही, कारण परीक्षेचे दिवस पुढे आहेत आणि आजारीही पडायला नको. ओके. ही काळजी घ्यायची. सकाळी 5 वाजता या ठिकाणी उठल्यानंतर जस्ट एक 5:30 पर्यंत फ्रेश झालं, एक 15-20 मिनिटाचा योगा करायचा आहे आणि तिथून पुढे पूर्णपणे आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल असं मी गृहीत धरतो. आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ जे आहेत तेही व्यवस्थितपणे बघता येतील. सो तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.